नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण बघणार आहोत आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या संबंधात एक कन्सेप्ट, एक विचार. कुठला? तर प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन याच्यासाठी आपल्याला आज काही अभ्यास करायचा आहे. तर ही 5वीची परीक्षा आहे, तुम्हाला माहिती आहे. तर आपण आता विचार करूया विरुद्ध अर्थी शब्द. विरुद्ध अर्थी शब्द आपण बोलताना काही वेळेला सांगतो हे खूप छान आहे, दुसऱ्याला वाटतं ते खूप नाही चांगलं. तर मग त्यावेळेला तो शब्द तो शब्द कोणता वापरेल? चांगलं ह्याच्याबरोबर विरुद्ध शब्द वापरेल. वाईट, चांगलं, वाईट. तर मग अशा वेळेला काय होतं, आपल्याला हे शब्द माहिती असणं आवश्यक असतं. तर ह्याच्यामध्ये अनेक आपण विरुद्ध अर्थी, विरुद्ध म्हणजे अपोजिट शब्द वापरतो. तर ह्यामध्ये मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगते. तर उदाहरणार्थ, तुम्हाला आज पेपर फार सोपा गेला. तुमचा आजचा पेपर सोपा गेला. सोपा याच्या विरुद्ध काय? अवघड. सोपा, अवघड. अवघड, सोपा. अवघड विचारलं की आपण काय लिहू? सोपा. सोपा, अवघड. आणखीन बघा, डब्याचं झाकण उघड. उघडं झाकण, बंद नाही आहे डबा तो. ते उघडा आणि बंद हे परत विरुद्धार्थी शब्द झाले. अजून बघूया, उपयोगी. हे पुस्तक मला खूप उपयोगी आहे. उपयोगी. निरुपयोगी. हे पुस्तक माझ्या काही कामाचं नाही आहे, हे मला निरुपयोगी आहे. तर इथं काय होईल? उपयोगी याच्या विरुद्ध निरुपयोगी. ओला. आता आपण बाहेर कचरा जो ठेवतो तो ओला आणि कोरडा ठेवतो ना, तर तिथे आपल्याला दोन्ही शब्द मिळाले. ओला, सुका. कोरडा, कोरडा किंवा सुका. ओला, सुका. पुढे बघा, अजून आपण बघूया, खरेदी. आपण काही बाजारात खरेदी करायला गेलो की आपण पैसे देऊन खरेदी करतो आणि समोरचा मनुष्य ती वस्तू आपल्यासाठी विक्री करतो. आता काय? दोन्ही शब्द मिळाले. खरेदी, विक्री. विक्री, खरेदी. विक्री असा शब्द आला तर त्याला विरुद्धार्थी काय? खरेदी. आता पुढे बघू, गोड. गोड. लाडू गोड आहे. लाडू गोड आहे. कारले कडू आहे. गोड, कडू. कडू, गोड. कडू असा शब्द आला, आपल्याला विरुद्धार्थी शब्द काय लिहायचा? कडूला गोड आणि गोडला कडू. आता आणखीन बघूया, जमा. जमा म्हणजे आपल्याकडे येणे. जमा होणे, आपल्या जवळ ते असणे, जमा होणे. तर त्याच्यामध्ये काय होतं? जमा, आपण एखादी काही पैसे आपण जमा करून घेतो, आपल्या पर्समध्ये ठेवतो. मग आपल्याला पर्समध्ये असलेले पैसे आपण बाजारात जाऊन खर्च करतो. काय करतो? खर्च करतो. म्हणजे जमाच्या विरुद्ध काय आला? खर्च आला. काय आला? खर्च. ही माझी साडी नवीन आहे. ही साडी माझी नवीन आहे. आता इथे काय होईल? ही साडी माझी जुनी आहे. म्हणजे नवीनला जुनी, जुनीला नवीन, नवेला जुने, जुनेला नवीन. नवा, जुना. शब्द कसा लिहायचा आहे आपल्याला? नवा असं आलं तर जुना असं लिहायचं. नवी असं आलं तर जुनी असं लिहायचं. तिथे पण आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. मी भरभर चालत गेलो. आता भरभरच्या विरुद्ध काय आहे? हळूहळू. भर भर. याच्या विरुद्ध काय आलं? हळूहळू. आता काय होतं, मराठीमध्ये काही गोष्टी, काही विरुद्धार्थी शब्द काही प्रिफिक्स लावून होतात. उदाहरणार्थ सांगते, उपयोगी. उपयोगीच्या विरुद्ध काय? निरुपयोगी. त्याच्या मागे काय लागलं? निर लागलं. निरुपयोगी, उपयोगी, निरुपयोगी. इथे काय लिहिलं आपण?
मागं काय लावलं? नीर लावलं. असे काही शब्द आहेत की ज्याच्या मागे आपण असं काही लावतो की ज्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. आता अजून तुम्हाला सांगते. स्वच्छ. स्वच्छ असा शब्द आहे. स्वच्छला विरुद्धार्थी काय होईल? अस्वच्छ. काय लावलं मागे आपण? लावलं. अस्वच्छ. अस्वच्छ. स्वच्छच्या विरुद्ध अस्वच्छ. आणि अस्वच्छच्या विरुद्ध काय? स्वच्छ. आता अजून एक शब्द सांगते. कबूल. कबूल. कबूलला काय लावूया आपण? ना कबूल. आता इथे अजून आपल्याला एक प्रिफिक्स समजलं. ना. ना कबूल. कबूल ना कबूल. अजून एक तुम्हाला सांगते. समान. समानच्या विरुद्ध काय होईल? असमान. आता इथे काय तुम्हाला मिळालं? असमान, ना कबूल, निर हे आपण प्रिफिक्स लावले तर त्याच्यापासून आपल्याला विरुद्धार्थी शब्द मिळाले. आता काही लावून सुद्धा होतात. कसं होतं? नित्य, अनित्य. नित्य, अनित्य. यशस्वी, यशस्वी, अयशस्वी. परिचित, अपरिचित. चूक, अचूक, अचूक. योग्य, अयोग्य, योग्य, अयोग्य. समान, असमान. इथे काय मिळालं आपल्याला? आधी प्रिफिक्स लावला. लावल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. अजूनही तुम्हाला सांगते. शक्य, अशक्य. मगाशीच अजून एक मी तुम्हाला शब्द सांगितला. स्वच्छ, अस्वच्छ. असे लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. अजूनही सांगते. अजूनही लावून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतात. आदर. आपण वडील माणसांना आदर देतो. तिथे काय होईल विरुद्धार्थी शब्द? अनादर. आदर, अन लावला की न शेवटचा जो आहे तो आणि आदर याचं मिक्सचर होतं आणि ते काय होतं? अनादर. अनादर. आरोग्य, अनारोग्य. अन लावला, अनारोग्य. आवश्यक, आवश्यक. आता इथे काय होईल? अनावश्यक. आपल्याला आवश्यक नसणारी गोष्ट म्हणजे अनावश्यक. अर्थ, अनर्थ. अन लावला, अनला जोडून अर्थ आला, अनर्थ झाला. आता इथे काय आपण लावलं? अन असा प्रिफिक्स लावला. मगाशी काय लावला आपण? लावला. इथे काय लावला? अन लावला. आता अजूनही तुम्हाला सांगते. ना. ना असं सुद्धा प्रिफिक्स आहे. तर ना प्रिफिक्स मध्ये आपण लावून काय म्हणतो? उमेद. उमेदचा विरुद्धार्थी काय होईल? ना उमेद. ना उमेद. पास. आपण परीक्षेत पास होतो ना. पण पास जर नाही झालं कोणी तर त्याला आपण काय म्हणू? नापास. काय लावलं आधी? ना लावलं. ना लावल्यानंतर काय लक्षात आलं आपल्याला? तर पासचा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. आता इलाज. इलाज. आता इलाज डॉक्टर आपल्यावरती इलाज करतात ना. तर इलाज असा शब्द आहे. इलाज, ना इलाज. इलाजच्या विरुद्ध काय होईल? ना इलाज. ना इलाज. अजून सांगते तुम्हाला. बाद. बाद असा शब्द जो आहे त्याला नाबाद. ना लावलं की विरुद्धार्थी शब्द तयार झाला. लायक. लायक. लायकला ना लायक. ना लायक. ना लावला तर आपला विरुद्धार्थी शब्द तयार झाला. आता अजूनही सांगते. आपल्या मराठीमध्ये असे प्रिफिक्स लावून होणारे विरुद्धार्थी शब्द पुष्कळ होऊ शकतात. त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारानं प्रिफिक्स लावलं जातं. आता इथे बघा. नी लावलं तरी सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. अन लावला आणि नीर लावला तर इथे काय लावायचं? नुसतं नी लावायचं. तर नी काय? आधार. आधारच्या विरुद्ध काय होईल? निराधार. निराधारच्या विरुद्ध काय होईल? आधार. आणि आधारच्या विरुद्ध निराधार. विरुद्ध म्हणजे ऑपोजिट. हे लक्षात ठेवायचं. विरुद्ध
विरुद्धार्थी शब्द लिहा. तिथे काय आपल्याला लिहायचंय? ऑपोजिट्स लिहायचे. आणि हे सगळे मी आता सांगते ते सगळे ऑपोजिट्स आहेत. अजून बघूया. उपाय. उपायच्या प्रिफिक्स काय लावायचं? निरुपाय. उपाय. निर लावला इथे. निरुपाय. उत्साह. उत्साह. निरुत्साह. आता पुढे बघूया. आशा. निराशा. सुरस. नीरस. तुम्हाला कितीतरी नी लावलेले शब्द मिळाले बघा बरं. आता अजूनही आपल्याकडे प्रिफिक्स आहेत. गैर. गैर असा शब्द लावून सुद्धा तुम्हाला अपोजिट शब्द करता येतात. आता तुम्ही शाळेत हजर राहता ना, प्रेझेंट राहता. प्रेझेंटला आपण मराठीत काय म्हणतो? हजर. तर हजरच्या विरुद्ध काय होईल? गैरहजर. गैर हा प्रिफिक्स लावला आणि गैरहजर. समज. समजला काय लावूया? गैरसमज. गैरसमज. गैरसमजच्या विरुद्ध काय? समज. आणि समजच्या विरुद्ध काय? गैरसमज. शिस्त. शाळेत आपल्याला शिस्त पाळावी लागते. घरी सुद्धा आपल्याला शिस्त पाळावी लागते, तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर काय होतं? शिस्त पाळ. शिस्त याच्या विरुद्ध काय होईल? गैरशिस्त. गैरशिस्त आपण असू तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर गैरशिस्त. शिस्त. शिस्त. गैरशिस्त. व्यवहार असा अजून शब्द बघूया. गैरव्यवहार. गैरव्यवहार. व्यवहाराला काय लावलं आपण? गैर लावलं. गैर हा त्या ठिकाणी प्रिफिक्स आहे ज्याच्यातून आपल्याला विरुद्धार्थी शब्द मिळतो. अजूनही बघूया आपल्याला. अप. अप सुद्धा एक प्रिफिक्स आहे ज्याच्यातून आपल्याला विरुद्धार्थी शब्द मिळतो. समज. अपसमज. गैरसमज तसंच अपसमज असा सुद्धा शब्द आहे. तर समजच्या विरुद्ध अपसमज किंवा गैरसमज असं दोन्हीही शब्द विरुद्धार्थी होतात. कृत्य. अपकृत्य. कीर्ती. अपकीर्ती. यश. अपयश. आता हे सगळे तुम्हाला अप हा प्रिफिक्स लावून तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तयार मिळाला. आता अजून एक तुम्हाला प्रिफिक्स सांगते. ते कुठलं? बे. हिशोबी. बेहिशोबी. हिशोबी. बेहिशोबी. जबाबदार. बेजबाबदार. बेजबाबदार. घर. बेघर. बे लावला ना, बेघर. बे लावल्याबरोबर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. आता अजून बघू. भान. बेभान. अजून बघूया. इज्जत. बेइज्जत. बेइज्जत असा शब्द विचारला तर आपल्याला काय त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहायचा? बेइज्जत. त्याच्या विरुद्धार्थी इज्जत. तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिला आहे त्याच्याबरोबर विरुद्ध अर्थाचा शब्द तिथं लिहायचा आहे. निगेटिव्हच पाहिजे असं नाही. जेव्हा निगेटिव्ह सांगितलेलं असतं त्यावेळेला पॉझिटिव्ह शब्द आपल्याला उत्तरामध्ये लिहावा लागतो. इज्जत हा पॉझिटिव्ह शब्द आहे. बेइज्जत हा निगेटिव्ह शब्द आहे. तेव्हा बेइज्जत समजा विचारला तर तुम्हाला इज्जत लिहायला पाहिजे. आणि इज्जत असा शब्द विचारला तर त्याच्या विरुद्धार्थी बेइज्जत असा शब्द लिहायला पाहिजे. शुद्ध. शुद्धच्या विरुद्ध काय होईल? बेशुद्ध. इथे बे लावला आहे प्रिफिक्स. बेशुद्ध. शुद्ध. बेशुद्ध. शुद्ध. बेशुद्ध. हे दोन्ही एकमेकाच्या ऑपोजिट शब्द आहेत. तर ऑपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द हा शब्द लक्षात ठेवा. कारण विरुद्ध अर्थी शब्द असं विचारल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला ऑपोजिट्स सांगितलेले आहेत लिहायला. तर ऑपोजिट्स लिहायला जो शब्द दिला आहे त्याच्याबरोबर उलट्या अर्थाचा, विरुद्ध अर्थाचा आपल्याला शब्द तिथे लिहायचा आहे. तर इथे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला विरुद्ध अर्थी शब्द समजले असतील. तर तुम्हाला आजची ही माझी चर्चा तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.